नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड संस्कृत ग्रामर मधील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. खरं तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न 5व्या मध्ये ब मध्ये विचारला जातो. सगळ्यांना माहिती असेल प्रश्न 5वा जो असतो अ त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे तक्ते असतात. सर्वनाम तालिका असेल, नामतालिका असेल, हे सगळं असतं. प्रश्न 5वा ब मध्ये आपल्याकडे ऑप्शन असतो की आपण कोणतेही चारपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवू शकतो. मग त्याच्याकडे तुमच्याकडे असं असतं की एकतर संख्यावाचक आहे, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे समासवाला आहे, समानार्थी विरुद्धार्थी आहे किंवा मग हा प्रश्न. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला ग्रामर करायचंच नाहीये, मग तेव्हा तुम्ही हा प्रश्न स्किप केला तरी पण चालतो. पण तरीही आज आपण बघणार आहोत की याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो किंवा वाच्य परिवर्तन कसं करतात आणि बाकी सगळ्याच गोष्टी ज्या की तुम्हाला इतर वेळेस पण ग्रामरमध्ये उपयोगी पडतीलच. सो प्रश्न 5व्या मधील ब आज आपण बघतोय. ठीक आहे. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन असा आहे, पदवी अपि प्राप्ता मया, आणि तुम्हाला काय करायचं आहे, वाच्य परिवर्तन करायचं आहे. आता आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक तर कर्तृवाच्य असतं आणि एक म्हणजे कर्मणी असतं. ठीक आहे. सो बेसिकली आता याच्यामध्ये ही जी ओळ आहे ती नक्की कशामध्ये आहे ही आधी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. म्हणजे ही कर्तृमध्ये आहे की कर्मणीमध्ये आहे, आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण वाच्य परिवर्तन करू शकतो. राईट. सो आता याच्यामध्ये काय असतं की जर कर्तृवाच्य असेल तर कर्तृवाच्यमध्ये काय होतं, कर्त्यानुसार क्रियापद हे बदलत जातं. म्हणजे कर्त्याची आणि क्रियापदाची जी विभक्ती असणार आहे, जे वचन असणार आहे तर ते सेम असणार आहे. आणि हेच जर आपण कर्मणीमध्ये बघायचं म्हटलं तर कर्म आणि क्रियापद यांची विभक्ती यांचं वचन सेम असणार आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये जर म्हणजे या वाक्यामध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे, मया. मया ही कुठली विभक्ती आहे, तृतीया विभक्ती आहे. आता मया तृतीया विभक्ती आहे आणि तुम्हाला हे बघायचं आहे की या ठिकाणी पदवी जे आहे तर ते कर्म आहे आणि प्राप्ता जे आहे तर ते क्रियापद आहे. आता प्राप्ता आणि मया यांची विभक्ती सेम आहे का नाही, यांचं वचन सेम आहे का नाही, याचा अर्थ काय की तुम्हाला हे कळतंय की प्राप्ता मयाप्रमाणे चेंज नाही होत आहे. याचा अर्थ हे कर्मवाच्य असेल का, तर एक्झॅक्टली हे कर्मवाच्य असणार आहे, कर्तृवाच्य नाही. कारण कर्त्यानुसार बदलते का क्रियापद, नाही बदलत आहे. सो याचा अर्थ हे काय आहे, कर्मवाच्य मध्ये येणार आहे. मग आता कर्मवाच्य मध्ये आहे हे तुम्ही ओळखलं, मग तुम्हाला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कर्तृवाच्य मध्ये. म्हणजे याचा अर्थ याचं क्रियापद जे आहे तर ते कर्त्यानुसार चेंज झालं पाहिजे. आता हे कसं करायचं आहे, लेट अस सी. सो जेव्हा अशा प्रकारचं वाक्य असेल, आधी आपण वाक्य कॉपी करूयात. पदवी आता ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं स्क्रीनवरती क्लिअरली पाहायला मिळत असेल. नसेल तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, क्वालिटी इन्क्रीज करायची आहे किंवा झूम करायचं आहे. सो आता याच्यामध्ये हा आहे आपला कर्ता, हे आहे कर्म आणि हे आहे आपलं क्रियापद. याची विभक्ती आहे तृतीया. याची विभक्ती जी आहे तर ती बदलत जाणार आहे कोणानुसार, कर्मानुसार. ठीक आहे. आता बघा, कर्त्याची विभक्ती तृतीय आहे त्याच्यामुळे हे कशामध्ये येणार आहे, कर्मवाच्यामध्ये येणार आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, कर्तृवाच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मग कर्त्याची विभक्ती काय आली पाहिजे, पहिली आली म्हणजे प्रथमामध्ये आली पाहिजे, आणि क्रियापद जे आहे तर ते कर्त्यानुसार बदललं पाहिजे, आणि कर्म कशामध्ये असलं पाहिजे, द्वितीयमध्ये असलं पाहिजे. तरच त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, कर्तृवाच्यमध्ये. आता मयाची प्रथमा विभक्ती काय येणार आहे, अहम येणार आहे. ठीक आहे. प्राप्ता जे आहे तर ते अहम प्रमाणे चेंज झालं पाहिजे, म्हणजे याचं काय बनलं पाहिजे, प्राप्तवान. आणि पदवी जे आहे, पदवी ऑलरेडी द्वितीयमध्ये होतं, आता आपण द्वितीयमध्येच राहणार आहे, त्याला काय आपल्याला चेंज नाही करायचं आहे. आणि अपीचा काही संबंध नाही, अपी एक एक्स्ट्रा वर्ड प्रमाणे ट्रीट करू शकता. म्हणजे आता हे जे आहे ऍक्च्युअल वाक्य कसं बनेल, अहम पदवीम अपि प्राप्तवान. ठीक आहे, डन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चेंज करायचं आहे आणि याचं फायनल आन्सर असणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, आयडेंटिफाय करायचं आहे की गिवन सेंटेन्स कर्मणी मधलं आहे की कर्तृवाच्य मधलं आहे. नेक्स्ट पॉइंट हे असणार आहे की जर ते कर्मवाच्य मधलं असेल तर कर्त्याला कन्वर्जन करताना कर्त्याला प्रथमामध्ये कन्वर्ट करायचं आहे, क्रियापद कर्त्याप्रमाणे चेंज होईल आणि कर्म जे आहे तर ते आहे असंच राहील.
आणि हे जर कर्तृवाच्यमचं कर्मवाच्यम मध्ये करायचं असतं, म्हणजे हे जर उलटं करायचं असतं, तर मग आपण काय केलं असतं, जो कर्ता आहे त्याला तृतीयमध्ये कन्वर्ट केलं असतं, जे क्रियापद आहे तर ते कर्मानुसार बदललं असतं आणि हे दोघं पण कशामध्ये आले असते, द्वितीयमध्ये आले असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन्स जे आहेत तर ते सॉल्व्ह करतो. आणि फायनल आन्सर आहे अहम पदवीम अपि प्राप्तवान. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अर्णवः जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशती. या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, पूर्व कालवाचक अव्यय निष्कासयत. आता इथे पूर्व कालवाचक अव्यय कुठला आहे, गृहीत्वा. त्वांत्य असेल, ल्यबंत्य असेल, तुमंत असेल, हे सगळे काय असतात, पूर्व कालवाचक अव्यय असतात. तुमंत म्हणजे शेवटी तुम आहे, त्वांत म्हणजे शेवटी त्वा आहे. आय होप हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो आता याच्यामधलं तुम्ही जेव्हा त्वांत्य अव्यय निष्कासयत म्हणजे जेव्हा तुम्हाला गृहीत्वा काढायचं असेल, तेव्हा गृहीत्वा काढून मग नेमकं करायचं काय, तर गृहीत्वा काढून इथे जो काही क्रियापद आहे त्याचं सेम दुसऱ्या क्रियापदाप्रमाणे रूप घ्यायचं. म्हणजेच काय, की प्रविशती ज्या कुठल्या काळामध्ये असेल, ज्या वचनामध्ये असेल, सेम वचन तुम्हाला गृहीत्वाचं घ्यायचं आहे, सेम काळ तुम्हाला गृहीत्वाचा घ्यायचा आहे. म्हणजे आता हे आपण कसं लिहू शकतो बघा. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, जेव्हा आपण याच्यामधून गृहीत्वा रिमूव्ह करू तेव्हा शेवटी तुम्हाला च ऍड करायचं आहे. कारण या वाक्याचा अर्थ काय होतो, की अर्णवने जास्वंद घेऊन प्रवेश केला. घेऊन आहे ना, मग याचं जेव्हा आपण घेऊन काढू किंवा गृहीत्वा काढू तेव्हा ते कसं झालं पाहिजे सेंटेन्स, अर्णवने जास्वंद घेतलं आणि प्रवेश केला. ठीक आहे. सो आणीला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो, च. सो शेवटी शेवटी तुम्हाला च ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता हे बघा वाक्य असं होईल, अर्णवः जपाकुसुमम, गृहीत्वाचं कन्वर्जन करायचं आहे सेम प्रविशती प्रमाणे म्हणजे गृहणाती. प्रविशती आहे असं त्याला काही बदलायचं नाहीये आणि शेवटी काय करायचं आहे, च ऍड करायचं आहे. डन. सो अर्णवः जपाकुसुमम गृहणाती प्रविशती च. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कन्वर्जन करतो. काय करायचं आहे, जे दुसरं क्रियापद असेल त्या क्रियापदाप्रमाणे जे पूर्वकालवाचक अव्यय आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि शेवटी च ऍड करायचं आहे. का करायचं आहे तुम्हाला कळलं. आणि हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतोय असेल ना, तर ट्राय करा की तुम्ही आधी मराठी किंवा इंग्लिशमध्ये त्याला कन्वर्ट कराल आणि मग आय मीन आधी ट्रान्सलेट कराल आणि मग तुम्ही त्याला संस्कृतमध्ये कन्वर्ट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शिशिर ऋतौ पद्यम विकसत. म्हणजेच काय, शिशिर ऋतूमध्ये आपलं हे पद्मम. पद्मम म्हणजे काय, कमळ. कमळ जे आहे तर ते फुललं. ठीक आहे. सो शिशिर ऋतौ पद्मम विकसत. आता तुम्हाला याचं काय करायचं आहे, बहुवचन करायचं आहे. ओके. सो आता बहुवचन करताना पद्मम एक एक पद्म आहे, आय मीन एक कमळ आहे. याला तुम्हाला बहुवचनामध्ये करताना पद्मानी करावं लागेल. पण जसं आपण याचं वचन बदलू, सिमिलरली याचं पण वचन बदललं पाहिजे. आता हे एक वचनामध्ये होतं त्याच्यामुळे व्यकसत होतं. जर मी पद्मानी केलं तर हे काय झालं पाहिजे, व्यकसन झालं पाहिजे. सो तेच आता आपण इथे लिहूयात. याचं उत्तर काय बनेल, हे नाही दिसणार ना, रेड कलर दिसेल, दिसतोय. शिशिर ऋतौ पद्मानी व्यकसन. ठीक आहे. डन. सो जेव्हा तुम्ही याचं आय मीन याचं वचन बदलत आहात तेव्हा तुम्हाला याचं पण वचन बदलावं लागणार आहे, कारण हे डिपेंड्स ऑन पद्मम. ठीक आहे. आता हे तर तुम्हाला जनरल माहिती आहे की फुलमचं आय मीन फुलम कुठं बोलतो आपण, पुष्पमचं पुष्पाणी करतो. सिमिलरली आपण पद्ममचं पद्मानी करतो. सेम नपुंसकलिंगम मध्ये ते फॉलो करणार आहेत सगळे रूल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्वम धनुः त्यज. आता या ठिकाणी काय करायचं आहे, त्वमच्या ऐवजी भवान यूज करायचा आहे. तर जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन असेल तेव्हा फक्त त्वम त्यज आणि भवांचं त्यजत इतकंच होतं, बाकी मध्ये काही चेंजेस होत नाहीत. ठीक आहे. तुम्हाला त्वम आणि भवांचे जे टेन्सचे टेबल्स आहेत तर ते माहिती असतील तर त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. त्वम त्यज भवान त्यजत इतकंच चेंज करायचं आहे. भवान, बाकी धनुः तर जसं आहे तसं त्याच्यात. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त याची रूपं पाठ करायची आहेत आणि त्यानुसार चेंजेस करत जायचं आहे. नेक्स्ट आहे निजंतम कुरूप. निजंतम वरती मी एक फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे हा प्रश्न सोडवण्यामध्ये प्लीज तो व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे रूल्स आणि बरेचसे एक्झाम्पल्स बघायला मिळणार आहेत.
सो निजंतम मध्ये काय सांगितलेलं आहे, मेघः संदेशम नयती, म्हणजे मेघ जो आहे तर तो संदेश घेऊन गेला. आणि निजंतम मध्ये आपण काय करतो, जो शब्द इथे ब्रॅकेटमध्ये आहे त्याने ते काम करवून घेतलं पाहिजे. म्हणजे आधी मेघ स्वतः संदेश घेऊन गेला होता, पण आता यक्षने मेघला संदेश घेऊन जायला लावलं, याला आपण म्हणतो निजंतम करणं. ठीक आहे, म्हणजे आधी जो कर्ता आहे त्याने स्वतः ते काम केलं होतं, पण आता आपण नवीन कोणाला तरी घेऊन आलेलो आहोत ज्याने त्या त्या मेघकडून ते काम करवून घेतलं पाहिजे. ठीक आहे, सो आता हे कसं सॉल्व्ह करायचं, यक्ष जे आहे तर ते आता कर्ता बनणार आहे. सो यक्ष आता प्रथमेमध्ये येणार आहे आणि यक्ष मेघाकडून ते काम करून घेतोय, त्याच्यामुळे याची विभक्ती आता आपल्याला चेंज करायची आहे. आणि जे कर्माला काहीच नसतं करायचं, जे क्रियापद आहे ते आता नाययती बनेल. नयतीच्या ऐवजी नाययती, कारण करवून घेतलं असं आपण मराठीमध्ये म्हणतोय, त्याचं कन्व्हर्जन नाययती होईल. हा शब्द हे वाक्य आपण खाली लिहूयात जसं आहे तसं, आणि मग आपण ह्याला सॉल्व्ह करूयात. मेघः. अजून जर तुम्हाला याच्याबद्दल एक्झाम्पल्स आणि क्लिअर रूल्स हवे असतील तर तुम्ही तो जो व्हिडिओ आहे तर तो नक्की बघा. हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन. ठीक आहे, हे याचं काय करायचं आहे, निजंतम करायचं आहे. सो अशा केसमध्ये काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा आता आपला नवीन कर्ता आलेला आहे तो म्हणजे यक्ष, आणि यक्ष याच्याकडून काम करवून घेतोय, त्याच्यामुळे याचं काय बनेल, मेघेन. संदेश आमचं काहीच नाही, जसं आहे तसंच राहील, कारण ते आपलं कर्म आहे, त्याला काही फरक नाही पडणार आहे. नयती, आधी तो स्वतः घेऊन जात होता, आता त्याला घेऊन जायला लावलं गेलं यक्षने, त्याच्यामुळे याचं उत्तर याचं टेन्स जे याचं चेंजेस जे आहेत तर ते नायती असे होतील. ठीक आहे, सो हे चेंज केलं आपण आणि हे चेंजेस केले, बाकी संदेशम आहे असं. तर अशा पद्धतीने आपण निजंतम वगैरे करतो. याच्यामध्ये पण अगेन तुमच्याकडे ऑप्शन आहे की 5 पैकी तुम्ही कोणतेही 3 सॉल्व्ह करू शकता. सो तुम्हाला जर हा क्वेश्चन सोडवायचाच असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की निजंतम करा, त्वम स्थाने भवानी उजेत हा प्रश्न सॉल्व्ह करा, आणि वाक्य बहुवचनामध्ये लिहा. हे 3 प्रश्न नक्की सॉल्व्ह करा, कारण हे सॉल्व्ह करायला इझी आहेत. ठीक आहे, इवन पूर्वकालवाचक व्हायला पण इझी आहे, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला जे दुसरं क्रियापद आहे त्यानुसार पहिल्या क्रियापदाला कन्वर्ट करायचं आहे, शेवटी च लावायचं आहे, हे पण लक्षात राहिलं पाहिजे. वाच्य परिवर्तन थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं, त्याच्यामुळे तुम्ही ते न करता हे जे उरलेले 3 आहेत ते केले तरी पण चालतील, कारण आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स तसेही अवेलेबल आहेत. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि अशाच प्रकारे तुम्हाला इतर काही प्रश्नांवरती व्हिडिओज हवे आहेत का, स्पेसिफिकली संस्कृतमध्ये किंवा इतर कुठल्याही विषयामधले, ते पण सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.